मकर संक्रांत म्हणजे इंग्रजी नवीन वर्षातला पहिला आणि ऊब देणारा सण. अशातच कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील प्रयाग चिखली येथील पारंपरिक आणि श्रद्धेचा वारसा जपणाऱ्या यात्रेला म्हणजेच प्रयाग स्नानाला मकर संक्रांतीपासून सुरुवात होते. याच दिवशी उत्सव आणि परंपरा जपणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील प्रयाग चिखली हे गाव मकर संक्रांतीच्या दिवशी विशेष धार्मिक महत्त्व प्राप्त करते. करवीर तालुक्यातील प्रयाग चिखली आणि मकर संक्रांती म्हटलं की डोळ्यासमोर चित्र येतं ते चक्राचं. चिव्याची काठी आणि त्यावर रंगीबेरंगी कागदाचे वाऱ्याच्या प्रवाहात फिरणारे चक्र घेऊन गावात घेऊन कोणी आलं की समजायचं त्या घरातील लोक प्रयाग चिखलीला जाऊन संगमात स्नान करून आलेत. मकर संक्रांती म्हणजे सूर्याचा मकर राशीत प्रवेश हा दिवस मानला जातो. प्रयाग चिखली येथे त्रिवेणी संगम आणि पवित्र स्थळ असल्याने या दिवशी इथेच पवित्र स्नान, देवदर्शन आणि दानधर्म करण्यास विशेष महत्त्व दिले जातं. पहिल्याच दिवशी दत्तांची पालखी, त्रिवेणी स्नान आणि विश्वकल्याणासाठी महायज्ञ देखील केला जातो. 14 जानेवारी ते 14 फेब्रुवारीपर्यंत हा पर्वकाळ मानला जातो. शिवाय 2026चा हा अमृतयोग 70 वर्षांनी आलेला आहे. श्री क्षेत्र प्रयाग दक्षिण काशी 2026 हा माघ महिना ज्यावेळी रवी मकर राशीमध्ये प्रवेश करतो त्यावेळी प्रयाग तीर्थक्षेत्रावरती माघ महिन्याची यात्रा ही उत्सव असतो. ह्या वर्षी हा 70 वर्षानंतर हा अमृतयोग आलेला आहे. रवी शुक्र बुध यांच्या युती योगामुळे हा या ठिकाणी माघ महोत्सव हा मोठ्या प्रमाणामध्ये भरलेला आहे. या ठिकाणी या क्षेत्राला दक्षिण काशी म्हणतात. या क्षेत्रावरती दक्षिण काशी आणि उत्तर काशी अशा 2 काशी आहेत. तर या करवीर नगरीमधील शेवटचा जो यात्राक्रम आहे हे प्रयाग तीर्थक्षेत्र. भाविकांना प्रयाग क्षेत्रावरती काशीला जाता येत नाही म्हणून या प्रयाग क्षेत्रावरती दक्षिण काशी हे नाव प्रचलित आहे. या माघ महिन्यामध्ये प्रयाग तीर्थक्षेत्रावर येऊन या ठिकाणी सरस्वती गुप्त ह्या त्रिवेणी संगमामध्ये स्नान केल्यानंतर मोक्ष प्राप्ती होते आणि भगवंताची कृपादृष्टी राहते. म्हणून या तीर्थक्षेत्रावरती सर्व भाविक मकर संक्रांत ज्यावेळी रवी मकर राशीमध्ये प्रवेश करतो तो पुण्य पर्वकाळ मानला जातो, हा अमृत योग मानला जातो. आणि त्या कालखंडामध्ये भाविक सर्व येऊन या त्रिवेणी संगमामध्ये स्नान करतात. दुपारी 3:05 हा पर्वकाळ आहे. हा असा अखंड पर्वकाळ 14 जानेवारी ते 14 फेब्रुवारी अखंड हा 1 महिना पर्वकाळ असतो. दक्षिण काशीमध्ये असणाऱ्या या मंदिराचा उल्लेख गुरुचरित्रामध्ये देखील आहे. याशिवाय अगस्त्य ऋषींच्या कालखंडापासून असलेला अक्षय वडाला देखील अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. कोल्हापूरपासून अवघ्या 12 किलोमीटर वरती असलेलं हे प्रयाग तीर्थक्षेत्र आहे. ज्योतिबा, महालक्ष्मी तशाच प्रकारे गुरुचरित्रामधील उल्लेख असलेलं हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र हे प्रयाग तीर्थक्षेत्र आहे. या तीर्थक्षेत्रावरती हे कोल्हापूरपासून 12 किलोमीटर आहे. या तीर्थक्षेत्रावरती आल्यानंतर प्रथमतः भाविक लोक या त्रिवेणी संगम हा महाराष्ट्रामध्ये पहिला त्रिवेणी संगम आहे ज्याची ग्रंथामध्ये उल्लेख प्रयाग म्हणून आहे. त्या ठिकाणी सरस्वती गुप्त नदी आहे. हे पवित्र तीर्थक्षेत्र या कोल्हापूरपासून 12 किलोमीटर अंतरावरती आहे. या ठिकाणी भाविक लोक येऊन प्रथमतः गंगेचं पूजन करतात, गंगेमध्ये स्नान करतात. त्यानंतर या ठिकाणी दत्त महाराजांचे स्वयंभू पावत आहेत त्याचे दर्शन घेऊन या ठिकाणी प्रदक्षिणा घेतात. त्यानंतर या दत्त महाराजांचं जे मंदिर आहे वड, पिंपळ आणि औदुंबर या 3 वृक्षांच्या छायेखाली ब्रह्मा, विष्णू आणि महेश या 3 देवतेच्या छायेखाली हे दत्त महाराजांचे स्वयंभू पावत आहेत. आपण ज्या वडाखाली बसलेलो आहे त्या वडाचे नाव जे आहे अक्षय वड. गुरुचरित्रामध्ये करवीर महात्म्यामध्ये त्या वडाचा अनन्यसाधारण त्याचं महत्त्व सांगितलेलं आहे. या ठिकाणी हा वड जे अगस्त्य ऋषींच्या कालखंडापासून हा वड प्रचलित आहे. तसं मानलं जातं की पृथ्वीवरती पहिलं जे वृक्ष जे नष्ट होणारं जे वृक्ष आहे तो वड आहे. तर या हजारो वर्षापासून हा वड कोल्हापुरातील प्रथम वड आहे. या वडाचं भाविक लोक पूजन करतात. या वृक्षाच्या सानिध्यामध्ये आपला जेवण भोजन घेऊन येतात, भोजन करतात, लोकांना अन्नदान करतात. मकर संक्रांतीच्या दिवशी इथे स्नान केल्याने पापक्षलन होते आणि पुण्यलाभ मिळतो अशी भाविकांची श्रद्धा आहे.
ज्यांना तीर्थक्षेत्र काशीला जायला जमत नाही त्यांच्यासाठी हे प्रयाग चिखलीचं स्नान देखील तितकंच पवित्र मानलं जातं. माझं नाव पांडुरंग श्रीपती लोहार. आम्ही अब्दुल लाठीचे आणि या ठिकाणी प्रत्येक वर्षाला आम्ही या ठिकाणी येतो आणि येऊन या ठिकाणी संगमावर स्नान करतो. इथं संगम आहे, दत्ताचं ठिकाण आहे. अशा पवित्र ठिकाणी आणि आता संक्रांत असल्याकारणाने संक्रांतीच्या निमित्तानं जर आंघोळ केलो तर आपली असलेली पापं म्हणा पुण्य वाढायला लागते, पाप नाहीस व्हायला लागते. अशा प्रकारच्या या ठिकाणी संगमावर स्नान केल्यानंतर आम्ही प्रत्येक वर्षाला येतो. या ठिकाणी दिंडी घेऊन येतो. आम्ही संगत प्रसाद असतो आहे. आम्ही तासभर भजन करतो आणि या ठिकाणी प्रसाद घेऊन हा कार्यक्रम अशा प्रकारे आम्ही या ठिकाणी करत असतो. हा प्रसाद मिळाल्यानंतर किंवा इथं आल्यानंतर जो आनंद मिळतो आहे तो कुठं आनंद मिळत नाही. या ठिकाणी येणं म्हणजे काय, आपल्या असणारी जी पापं आहेत ते सगळं धुवून आपण पवित्र अशा प्रकारचं होतो. आणि एवढ्यासाठी या संगमावर स्नान करणं हे महत्त्वाचं आहे. मनुष्य जन्माचं इथे कर्तव्य आहे. हे संगमावर या ठिकाणी आलो आणि इथं स्नान जर केलो अशा प्रकारचं कुठेही आपल्याला पवित्र स्नान मिळत नाही. म्हणून या ठिकाणी येऊन आपण या ठिकाणी हे स्नान केलेलं आहे. माझं नाव अण्णाप्पा भाऊ जाधव, राहणार अब्दुल्लाट, तालुका शिरोड, जिल्हा कोल्हापूर. आम्ही या ठिकाणी वर्षाला ह्या मला पर्वकाळाच्या निमित्तानं आम्ही सर्वजण आम्ही इथं लाटाचं लोक येतो, दिंडी घेतो. आणि हे क्षेत्र जे आहे ह्या क्षेत्राचा महिमा अगदी उदंड आहे. आणि उदंड असल्याकारणानं आम्ही इथं मला ह्या संगमावर आंघोळ करून अगदी पावन व्हावं असं आमची इच्छा आहे. म्हणून आम्ही प्रत्येक वर्षी आम्ही इथं येत असतो. पहाटेपासूनच स्नान, पूजा, परंपरानुसार देवालयात धार्मिक विधी, विशेष अभिषेक, तिळगुळ वाटप, दानधर्म आणि अन्नदान, पारंपरिक भजन, कीर्तन आणि जागर असे विविध धार्मिक कार्यक्रम इथे पार पडतात. अशा पद्धतीने दक्षिण काशीमधल्या करवीर क्षेत्रातला हा मंदिर परिसर भाविक भक्तांनी गजबजून जातो.